गाईज तुम्ही लीड घेतला म्हणून हे घडलं आणि विषय अतिशय सिंपल आहे की विथ ग्रोईंग क्राईम रेट आणि एव्हरीथिंग की अबाउट सोसायटीची सिक्युरिटी हा दॅट वॉज द इश्यू. आणि टू आस्पेक्ट्स ऑफ इट. एक आहे की आउटसाइड ऑफ सिक्युरिटी सोसायटी जो इन्सिडेंट घडला तो तसं म्हटलं तर प्रॅक्टिकली मी त्याच्यावर कॉमेंट करणार होतो की सोसायटीच्या सिक्युरिटीशी तसा त्याचा डायरेक्ट संबंध नाहीये, पण इनडायरेक्टली जे तिथे घडू शकतं ते आत पण घडू शकतं. सो दॅट्स द बेसिक रिझन. सो त्यानिमित्ताने मी पण काही दोन गोष्टी, मी स्वतः डेव्हलपर प्लॅनर आहे ही एक गोष्ट. मी स्वतः माझ्या सोसायटीचा 10 वर्ष चेअरमन होतो आणि मी स्वतःही याच बिल्डिंग मध्ये याच परिसरात राहतो म्हटल्यावर आय एम ऑल्सो पार्टी टू ऑल दोज हॅपनिंग्स. दॅट इज द रिझन. सो बेसिकली मी जसं म्हटलं की सिक्युरिटी ही काही कुठली सिस्टीम नाही आहे. सिक्युरिटी हा तुमचा ऍटिट्यूड टुवर्ड्स लाईफ आहे. तुम्ही हे केलं म्हणजे तुम्ही सिक्युअर्ड आहात आणि हे केलं म्हणजे अनसिक्युअर्ड असं नाही आहे. यू आर डू आणि इट्स अ एव्हर इव्हॉल्विंग. म्हणजे काही रूल्स केले म्हणजे सिक्युअर झालो आपण असं नाही होणार आहे ते. सो ते समजून घ्यायसाठी हा प्रेझेंटेशनचा हे होता. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिसाइड ऑब्जेक्ट्स. काय तुम्हाला ऑब्जेक्ट आहे तर एक थेफ्ट, ऑब्वियस बर्गलरी थेफ्ट काय म्हणता येईल तुम्ही त्याला म्हणू शकता. दोन इज मिसॅप. सोसायटीमध्ये सिक्युरिटी करताना फक्त थेफ्टने मिसॅप पण घडतात त्याच्यामध्ये. तीन इज नॅचरल कॅलॅमिटी, जे आज ना उद्या त्याचा पण पाणी आलं, आग लागली. व्हेन यू से सिक्युरिटी इट इज अप टू मल्टी डायमेन्शनल थिंग. देन लाईफ थ्रेट्स, नंतर प्रॉपर्टी लॉस, गाड्यांचं नुकसान होऊ शकतं, अजून व्हॅल्युएबल्स असू शकतात. देन गुड्स लॉस. आणि याच्या प्रत्येक पर्पज वरनं तुम्ही काय मेजर घेणार आहे ते डिसाइड होईल. राईट नाउ वी विल फोकस ओनली ऑन थेफ्ट अँड प्रॉपर्टी लॉस और गुड्स लॉस ज्याला मी म्हणतो ते. त्याप्रमाणे आपल्याला काय मेजर्स घ्यायचे, कारण शेवटी नॅचरल कॅलॅमिटी आणि हा वेगळा अप्रोच आहे. तो कदाचित आता इमिजिएट आपल्या त्याविषयी काही करता येणार नाही. हा आपल्याच सोसायटीचा फोटो मी मुद्दामून काढलाय आणि यू कॅन सी द वॉचमन रिलॅक्सिंग व्हेरी फ्रँकली. नाउ इन केस ऑफ सोसायटी, फर्स्ट ऑफ ऑल पहिली प्रायोरिटी काय तर थेफ्ट अवॉइड करणे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोगाच्या बाबतीत जे तेच इथे लागू आहे. प्रोटेक्टिंग अवर व्हॅल्युएबल्स आणि देन सेफ्टी ऑफ लाईफ रेसिडेंट्स. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण बरेचदा असं होतं की नुसती चोरी नाही, मारहाण होऊ शकते किंवा काही सापडलं नाही किंवा नाही सापडलं तर त्याच्याविषयी कसं वागायचं याचं पण ट्रेनिंग आवश्यक आहे तिथे. आणि प्लॅटर अवर गुड्स. सो अगेन देर आर टू फोल्ड थिंग. एक आहे स्टेप 1 अवॉइड, स्टेप 2 फाइंड कल्प्रिट. आता झालीच चोरी एवढं करून किंवा काय झालंच तर ते तपास कामाला मदत होईल असा आपल्याकडे सेटअप पाहिजे. हा त्याचा मागचा उद्देश आहे. नाउ कमिंग टू दिस थिंग की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. विल गो वन बाय वन. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये सगळ्यात पहिले सोसायटीचा लेआउट आणि प्लॅनिंग स्टडी करणं आवश्यक आहे की काय प्रॉब्लेम असू शकतात. पहिले हे मी दोन्ही अँगलनी सांगतोय. एक प्लॅनिंग पहिल्यापासून आणि एक झालेल्या एक्झिस्टिंग जे काय त्याच्यामध्ये सुद्धा काय काय लूप होल्स असू शकतील. राईट इट डाऊन. ते काय काय घडू शकतं चुकीचं इथे आपल्या इथे. त्यासाठी तुम्हाला लेआउट आणि हे माहिती असणं आवश्यक आहे. सगळ्यात मेन आहे की जे तुमच्या सोसायटीत येणार आहेत ते एका ऍक्सिडेंटली चोर येत नाहीत. इट्स नेव्हर अ ऍक्सिडेंट. सेफ्टी किंवा सिक्युरिटी इज नेव्हर अ ऍक्सिडेंट. नजर ठेवलेली असते, रेकी केलेली असते. तर त्यांना हे माहिती पाहिजे की सोसायटीचे पीपल अलर्ट आहेत. 50% तिथेच त्यांचं मनोधैर्य संपतं. त्यांचा पर्पज हा चोरी करून 2 पैसे कमावणं आहे. पकडलं जाणं हा त्यांचा पर्यायच नाही. सो त्यांना जर हे कळलं की ज्या पद्धतीने त्या वॉचमनची बॉडी लँग्वेज होती मगाच्या फोटो मधल्या, त्यांना एका मिनिटात कळतं की या सोसायटीत कोणी सिक्युरिटी विषयी फारसं अलर्ट नाहीये. त्याच्या तो सुरुवात तिथून होते की लेट द बॅड, जो कोणी तुमच्या सोसायटीमध्ये बॅड पर्पजने येतोय त्याला तुमच्या सोसायटीतलं माहोल बघून कळलं पाहिजे की इथे इतकं इझी नाही जाणार आहे. सो तिथेच तुमचा ऑप्शन, तो माणूस तुमचं नाव काढून टाकतो सोसायटीमधलं. हे फॉर्च्युनेटली मी म्हटलं जसं की क्रीडाच्या पोलीस कमिटीत असल्यामुळे मला त्या लोकांची इंटरॅक्शन करून ते पण नॉलेज आहे की हाऊ क्रिमिनल थिंग्स अबाउट अ थेफ्ट. देन सायनेजेस ऑफ सेफ्टी. म्हणजे गंमत म्हणून का होईना पण कुत्र्यापासून सावध अशी पाटी लावली, कुत्रा नसला
तरी माणूस 4 वेळा विचार करतो बाहेरचा की आत यावं की नाही आपण. सो दॅट काइंड ऑफ थिंग आहे ती, की सीसीटीव्ही नसतील नाही बजेट, सीसीटीव्हीचा पोस्टर लावा 4 ठिकाणी मोठेच्या मोठे की सीसीटीव्हीच्या खाली निगराणी खाली. अनफॉर्च्युनेटली नचिकेतमध्ये एकाही ठिकाणी सीसीटीव्हीचं पोस्टर नाहीये आणि सीसीटीव्ही आहे, म्हणजे उलट जे नसलेले लोक लावतात. सो त्या माणसाला कळतं ना की सीसीटीव्ही तिथे, त्या दीक्षितच्या माणसाला इथे आपण चोरी करताना 4 वेळा विचार केला असता की इथे सीसीटीव्ही दिसते तुम्हाला, आपण इथे चेन नाही मारायची याची, चान्सेस आहे ना पकडले जायचे. सो तिथून सुरुवात होते. देन एंट्री एक्झिट, सगळा कंट्रोल एंट्री एक्झिटवर आहे. बरेचदा काय होतं की तुम्हाला बिल्डिंग मध्ये कोणीही माणूस जो चोरी करतो तो सगळ्यात पहिले चेक काय करतो, तो एंट्री एक्झिट चेक करतो. तो त्याच्यावरचा कंट्रोल सगळ्यात महत्वाचा आहे. देन राईट सिक्युरिटी सर्व्हिसमॅन, सगळ्यात वीक आपण कुठे पडतो तर आमच्या सोसायट्यामध्ये सुद्धा मोस्ट वॉचमनचे पगार जर तुम्ही बघितले तर सिक्युरिटी सर्व्हिसेस मधनं त्यांच्या हातात पडणारा पगार हा 40% कापून घेऊन पडतो. म्हणजे तुम्ही जर 15,000 देत असाल तर त्या वॉचमनच्या हातात 8-9 हजार पडतात. त्याच्याऐवजी अशी सिक्युरिटी सर्व्हिस शोधा की जी त्यांना योग्य पगार देईल. एक, त्यानंतर त्यांचे वर्किंग अवर्स, मी पॉइंट सांगतोय, त्यानंतर आपल्याला काय ऍक्शन घ्यायची किंवा कसं करता येईल त्यातल्या लायकून आपण चेक करू शकतो. दुसरा ऍक्शन असा आहे की मोस्ट ऑफ द सिक्युरिटी सर्व्हिस मधले लोक डबल ड्युटी मध्ये काम करतात. म्हणजे तो रात्री आपल्या इथे काम करतो आणि सकाळी अजून कुठेतरी काम करतो. ऑब्व्हियसली 10-12 हजारात पकडणार नाही त्याला. आणि मग त्या केसमध्ये 3 अशा लोकांचा दुहेरी तोटा आहे. एक आहे की ते काय डेडिकेशननी काम करणार, एक तर थकतील झोपतील, दुसरं म्हणजे जर खरोखर काही घडलं तर ते पहिले म्हणतील 10,000 साठी कोण जीव धोक्यात घालणार. हा दुसरा आस्पेक्ट आहे त्याच्या मागचा. सो तो आपल्याला बघणं आवश्यक आहे. सिंगल एंट्री सिंगल एक्झिट, म्हणजे एक आता लकीली आपल्या इथे ते आहे म्हणून, पण एकच एंट्री. आता काही ठिकाणी बरेचदा असं घडतं की 2 एंट्री वेगळी आणि एक्झिट वेगळी, पण त्याच्यामुळे माणसं पण वाढतात, नजर ठेवणं अवघड जातं. तो एक मुद्दा. आणि त्यानंतर हा मुद्दा बघा, कंपाऊंड वॉल आणि डेडिकेटेड एंट्रन्स टू इंडिव्हिज्युअल बिल्डिंग. कंपाऊंड वॉल आपल्या अतिशय वीक पॉइंट आहे, म्हणजे कोणीही छलांग मारून जाऊ शकतं आणि कोणीही करू शकतं. सो मी पहिले आमच्या इथे काय केलं तर सुजलला मी पहिले सगळ्या कंपाऊंड वाढवून घेतलं नंतर ते तो एक. आणि डेडिकेटेड एंट्रन्स म्हणजे आता सुद्धा मी ए बिल्डिंग मध्ये माझा फ्लॅट आहे म्हणून मी इकडून येतो तिकडून बाहेर पडतो. वॉचमनला दिसतही नाही मी आत आलेलो दिसतो, बाहेर गेलेलो दिसत नाही. असं व्हायलाच नाही पाहिजे. किंवा मी तिकडून येतो आणि इकडून बाहेर पडतो, म्हणजे त्या वॉचमनला हे कळणार नाही. आणि दोन्ही विंगला तसं आहे, म्हणजे तुम्ही दोन्हीकडनं येऊन घेऊन बसू शकता. तर असं व्हायलाच नाही पाहिजे. सिंगल एक डेडिकेटेड म्हणजे एकच त्या लॉबीमध्ये एंट्री पाहिजे, दुसरी असायलाच नाही पाहिजे. एक. देन फ्री एंट्री ओनली टू ऑथराइज अँड लेजिटिमेट ऑक्युपंट्स. दुसऱ्या कुठल्याही सिक्युरिटीच्या याच्यामध्ये लेजिटिमेट ऑक्युपंट असेल त्यालाच फक्त फ्री एंट्री असते. बाकी सगळ्यांना काहीतरी एंट्री दाखवल्याशिवाय एंट्री असूच शकायला नाही पाहिजे. एक. ऑल व्हिजिटर मस्ट बी मॉनिटर्ड, जे होत नाही आता. 2 गोष्टी घडतात. एक, त्या वॉचमनला त्याचा सिरियसनेस नाहीये. 2, त्याच्याकडे कंट्रोलच नाहीये. तर त्याच्यावर तुम्हाला उपाय करावा लागणार आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर सगळ्या ठिकाणी दिसले पाहिजे. पोलीस वगैरे याच्या मोठ्या त्या वॉचमनला सुद्धा माहित पाहिजे. प्रत्येक मजल्याच्या प्रत्येक लॉबीवर ते पाहिजे. सो ते नाही येत आता. जसं मी म्हटलं की फ्री एंट्री, ऑल व्हिजिटर मस्ट बी मॉनिटर, वेल इक्विप. हे फ्री एंट्री म्हणजे कसं वॉचमनकडे विसल पाहिजे, वॉचमनकडे दांडकं पाहिजे, वॉचमनकडे रात्रीसाठी टॉर्च पाहिजे, वॉचमनकडे स्वतःला प्रतिकार करता येईल असं काहीतरी त्याच्याकडे इन्स्ट्रुमेंट पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा एक एक्सेस टूल किट पण पाहिजे. मग नवीन वॉचमनला काहीच माहित नसतं त्यातलं. त्यानंतर जर तुम्ही आउटस्टेशनला जात असाल राहणारे लोक, तर कोणाला सांगायचं त्याचे काही मेनी टाइम्स ह्यांच्या टिप्स देणारे लोक, तुमचा पेपरवाला किंवा तुमचा दूधवाला हे मी मुद्दामून का एलॅबोरेटली सांगतो, सगळेच तसे असतील असं नाही आहे, पण असं घडलेलं आहे की किंवा वॉचमन फॉर दॅट. आज मला पोलीसच्या लोकांकडनं जे इन्फॉर्मेशन मिळते किंवा हे आम्हाला कळतं, आपले हे जे लो पगारावर काम करणारे वॉचमन आहे हे या गँगच्या पेरोलवर आहेत. आणि त्यांना आपण वॉचमनला सांगून जातो किंवा त्याला माहित असते हे लोक गावाला गेलेत, तो टिप देतो की या बराट खाली आहे म्हणून तिथे. सो यू नीड टू केअरफुल वाईल. बरं,
दोष त्याचाही नाहीये. 15,000 पगार आहे, त्याला नुसत्या टिप द्यायची जर कोणी 10,000 देणार असेल त्यात तो म्हणेल मी फक्त कोण गावाला गेलं एवढंच सांगितलं. त्याला तुम्ही आरोपी पण करू शकत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आउट स्टेशनला जाताना काय काळजी घ्यायला पाहिजे. आणि नंतर लहान लहान गोष्टी ज्या मी इंडिव्हिज्युअली पण करू शकतो, ह्या गोष्टी आम्ही नंतर शिकलो. जिथे रात्री चोऱ्या होतात तिथे रात्री ते काय करतात, लॉबीतले लाईट बंद करतात. आता आम्ही काय करायला सुरुवात केली आहे की प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर लाईट पॉइंट असतो सिलिंगला, जो काढता येत नाही, आणि त्याचं बटन आतमध्ये असतं. म्हणजे मी दार उघडताना भले लॉबीतला लाईट बंद केला असेल खालनं, तरी मी माझं लाईट बघून माझ्या घरासमोर कोणाच्या बघितल्याशिवाय दार उघडायला नाही पाहिजे. दीज आर स्मॉल थिंग्स, पण दीज मॅटर्स अ लॉट ज्याच्यामध्ये काम करतात. तर त्याच्या हे बघा, ही जे मी म्हटलं ना सीधे कंपाऊंड वॉलची हाईट, ही आम्ही वाढवून घेतली. अशा म्हणजे बिल्डरने दिली तेव्हा एवढीच होती, त्याच्यावरती आम्ही करून घेतली. हे भाले करून घेतले इथे सगळे असे. ही आता समोरची कंपाऊंड वॉल आहे आमची वॉल इथेच होती, एवढीच होती. हे सगळं आम्ही सोसायटीनी करून घेतलं. आणि याच्यात सुद्धा इम्प्रोव्हायझेशन होऊ शकतात. हे मी काय होऊ शकतं ते सांगितलेलं आहे. हे बघा, हे गेट एवढंच होतं, हे आम्ही करून घेतलं वरचं. सो दीज आर द थिंग्स विच वी शुड डू. कारण काय होतं, याने किती फरक पडेल, ऍटलिस्ट एक अडथळा तयार होतो. म्हणजे इझिली जो जम्प करून गेला असता तो अडकणार त्याच्यामध्ये. पण काहीतरी त्याला कळतं की हे लोक अवेअर आहेत या गोष्टींमधून. देन सिक्युअर एंट्रन्सला मी म्हटलं असं की आता इकडनं तुम्ही गेलात तर तिकडनं बाहेर पडता ए बिल्डिंगला, किंवा तिकडनं आलात तर इकडनं बाहेर. म्हणजे वॉचमनला लक्षातच राहणार नाही. त्याला वॉचमनला सुद्धा एकच एंट्री आली तर वॉचमन त्या एंट्रीवर नजर ठेवू शकतो कोण येत आणि कोण नाही त्याच्यावरती. दुसरा एक थ्रेट आपण आजपर्यंत लक्षात नाही घेतली, जी आत्ता आहे की तुम्ही तुमची बिल्डिंग किती सिक्युअर केली, बाजूनी कोणी आलं, जसं साकेत मधनं कोणतरी आलं तर लोक काय करतात जनरली, इकडे तर बिल्डिंगच आहे, नेहमी रस्त्याच्या साईडला सेफ्टी करतात. पण बाजूने कोणाला तुम्ही काय करू शकणार. सो ते सुद्धा, किंवा इकडनं आला तिकडनं उडी मारून पळून गेला. सो ही सुद्धा तेवढी प्रोटेक्शन असलेली पाहिजे की इतक्या इझिली त्या शेजारच्या बिल्डिंग मधनं पण कोणी येऊ नाही शकलं पाहिजे त्याच्यामध्ये. मी म्हटलं तसं की सिक्युअर्ड एंट्रन्स लॉबीचे 4-5 प्रकार आहेत आता नवीन याच्यामध्ये. एक आहे अगदी बेसिक, आम्ही सुजलला किंवा मी जी आता पहिले केली होती, पूर्ण लॉबी MS ग्रिलनी बंद करतो, समोरने MS डोर लावायचं आणि त्याला मॅन्युअल लॉक लावायचं. सगळ्या फ्लॅट होल्डरकडे रात्री किल्ल्या द्यायच्या. 11ला तो वॉचमन खालचं गेट बंद करतो लॉबीचं आपल्या, आणि त्यानंतर जर कोणी आलं वरनं येऊन उघड्याचं दार खाली, लॉबी उघडला जाणार नाही. याचे हे नाही पाळल्याचे काय परिणाम होतात ते पण मी सांगतो नंतर. ही अगदी रॉ सिस्टीम आहे पण इफेक्टिव्ह आहे. दुसरं थंब एंट्री, जे आता आम्ही इथे केलेली आहे डिजिटल एंट्री शिवाय. पण ह्याच्यात कसं होतं, म्हाताऱ्या माणसांचे डिजिट नाही आहेत. माझ्या आई वडिलांना त्याच्या अंगठ्याला हेच होत नाही, त्यांचे थंबच येत नाही. सो सगळ्यांना हे जमेल असं नाही, मग त्यांना कार्ड द्या, कार्ड स्वाईप करता येतं हॉटेल. पण मी म्हटलं असं की जिथे सिनियर सिटीजन आहेत तिथे कदाचित त्यांना हे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यांच्यासाठी सगळ्यात जो पहिला उपाय तो सगळ्यात सोपा आहे, लॉक अँड की MS ग्रिलचं. आणि त्याला वेगळं लॉक करायचं की जे तोडता येणार नाही. दुसरी लहान लहान गोष्ट, एंट्रन्स लॉबी लॉक करायची आणि लॉक आतनं लावायचं. बाहेरनं हातोड्याने लॉक फोडतात, नाही तर आतनं त्याला हातच घालता येत नाही, म्हणजे तोडूच शकणार नाही. आणि अख्खा MS ग्रिल तोडून एवढा मोठा आवाज होईल एवढी डेअरिंग कोणी करत नाही. ठीक आहे. सो ते एक. थर्ड इज इंटरकॉम कन्फर्मेशन. त्याच्याहून सोपी गोष्ट, वॉचमनकडे इंटरकॉम आहे, प्रत्येक घरामध्ये इंटरकॉम द्यायचा आणि रात्री 11 नंतर आलेल्या प्रत्येकाला वॉचमननी गेटच्या आतच नाही घ्यायचं. गेटवरनं फोन कर, कोणाकडे आलाय 501ला इंटरकॉमवर फोन केला, सर तुमच्याकडे असा माणूस आलाय, पाठवू का आतमध्ये, तर दात सोडायचं. ह्या सगळ्याची सवय करायला वेळ लागतो, पण दीज आर इफेक्टिव्ह वेज ज्याच्यामुळे थांबतात. देन ID कार्ड एंट्री, जसं मी म्हटलं की थंब नसेल तर मग कार्डवरती स्वाईप, हॉटेलमध्ये आपण जसं करतो तसं कार्ड स्वाईप करून घेता येतं. इमर्जन्सी अलार्म फॉर वॉचमन. बरेचदा असं घडू शकतं की शेवटी वॉचमन काय 10 नाही ठेवणार आपण, उद्या 4 माणसं आली त्यांनी त्याला चाकू दाखवला, तर त्याच्याकडे इमर्जन्सी अलार्म पाहिजे की तो सगळा भोंग्यासारखा अख्ख्या अपार्टमेंटला जागा करेल. बँकेत असतो बघा, बँकेमध्ये असतो तो, तशी सोय. आणि वॉचमनला सोसायटीनी मोबाईल द्यायचा, कारण बाथरूमला गेला, कुठे काही गेला, सोसायटीने मोबाईल घेऊन द्यायचा, एक साधा त्याला कार्ड कॉलिंगचा कुठे, आणि वॉचमन बदलला की तो त्याचा मोबाईल, त्याचं तेवढं डिपॉझिट ठेवा सिक्युरिटी सर्व्हिसच्या कडनं. ही थंब इम्प्रेशनची एंट्री होती, मी तुम्हाला सांगितलं असं. हे बघा, हे ते पूर्ण लॉबी कव्हर्ड आहे. तुम्ही हे जे आहे
तुम्ही जर बघितलं आतनं कुलूप लावायचं असतं आणि रात्री 11ला आतनं कुलूप लावून टाकायचं, बात खतम. त्याच्या पुढच्या 1 बाय 1 गोष्टी आहेत. किती लहान गोष्टी असतात. तुमच्या घराला सेफ्टी डोर आहे, बरोबर आहे, सगळे लोक सेफ्टी डोरला एकच कडी कोणत्या देतात लावायचा. जेव्हा असे इन्सिडेंट घडले, एका मधल्यावर 4 फ्लॅट आहे, ते रेकी करून एकच फ्लॅट फोडायला आलेले, ते 3 लोकांना बाहेर लॉक लावून टाकतात. आता इथे काय होतं, इथे हा कोंडा असल्यामुळे याच्यात अडकून जर तुम्ही तुमचं लॉक लावलं तर त्याला ते बाहेरनं लॉक नाही करतायत. आपण लहान लहान डिटेल आपण एवढाच कोंड्यात होतो, गरज काय म्हणतो, पण ह्या कोंड्यामध्ये लॉक लावून अडकून ठेवायचं असतं. सी आता हे जर नसतं तर या माणसाने, आता हे जनरली आता हा माणूस बाहेर गेला म्हणून, बरोबर आहे, हा माणूस बाहेर गेला नसता तर हे उघडं राहिलं असतं, त्या माणसाने बाहेर लॉक लावून टाकतात. हे असं करून लॉक जेव्हा तुम्ही करून ठेवता तेव्हा तुम्ही बाहेर जरी गेला असाल तरी त्या माणसांना कळत नाही. दुसरं, त्या चोराला हे कळत नाही यात लोक राहतात का नाही राहतात. सो ही इज केअरफुल. सो दीज आर द थिंग्स वी हॅव टू अंडरस्टँड कल्प्रिट्स माइंडसेट ऑल्सो. असेल कोणी तर बाहेर बघतो. आपल्याला बाहेरून दिसतो. तर हे एवढ्या लहान लहान गोष्टी सुद्धा आपण म्हणजे सगळ्यांनी सेफ्टी डोरला हे जरी करून घेतलं ना तरी त्यातनं खूप फरक पडतो. देन हे इमर्जन्सी नंबरचे बोर्ड्स प्रत्येक लॉबीमध्ये वॉचमनकडे, ज्याच्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन आहे, नंतर तुमच्या फायर डिपार्टमेंटचे नंबर आहेत, सगळे नंबर आहेत त्याच्यामध्ये तिथे. आणि हे प्रत्येक लॉबीमध्ये तुम्ही लावू शकता आणि प्रत्येक पार्किंग मध्ये सुद्धा लावू शकतो आपण. देन व्हेकल्स, अजून व्हेकल्सचा एवढा हे आलेलं नाही, पण व्हेकल्सच्या बाबतीमध्ये सुद्धा आज आत्ता अजून सोसायटी मधनं व्हेकल चोरी गेल्याचं घटना घडलेली नाही, पण होऊ शकतं. कारण वॉचमनला जर लक्षात नाही आलं कोण आहे आणि मास्टर की वापरून निघून गेला तिथे, तर काय करणार, वॉचमन थोडी काय बसू शकतो. त्यासाठी काय आहे तर जॅमर्स म्हणजे समजा तुम्ही लॉंग 4-5 दिवसाकरता गावाला जाणार आहे तर सोसायटीने जामर ठेवून गाडी, सोसायटीकडे जामर घ्यायची आणि सोसायटीने जामर घेऊन जाम करून ती गाडी लॉक करून ठेवायची या माणसाची. म्हणजे तुझ्या अब्सेन्स मध्ये कोणी बघायची गरज नाही, ती किल्ली सोसायटी ऑफिस मध्ये असेल, आल्यावर जामर काढून घ्या, बातच खतम. कारण अदरवाईज एकटा माणूस जामर कशाला घेऊन फिरेल. पण आयडियली सोसायटी ज्या गाड्यात जे लोक 4-5 दिवसासाठी बाहेर जाणार आहे किंवा हे करणार आहे त्यांना सोसायटी, हा प्लीज तो एक मुद्दा आहे. देन सोसायटी स्टिकर शिवाय गाडी असायलाच नाही पाहिजे. म्हणजे कुठली गाडी आतमध्ये येईल तर ओनली सोसायटी स्टिकर असलेलीच गाडी आत येईल, त्याच्याशिवाय मग टू व्हीलरचं स्टिकर आणि त्याला बारकोड वाले पण मिळतात आता त्याला. त्यानंतर बारकोडिंग प्रत्येक व्हेकलचं. थेफ्ट अलार्म्स, व्हेकलला थेफ्ट अलार्म कोणीही बसून घ्यायचा भानगड पडत नाही एक, पण व्हेकलला सुद्धा एका त्याच्यामध्ये असा आहे, व्हेकलच्या थेफ्ट अलार्मच्या आता जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेली आहे, टेक्नॉलॉजी आहेत, मी वरती बिल्डिंग मध्ये राहतोय, मी एक सेन्सर लावतो, माझ्या त्या सेन्सर पासून हे व्हेकल किती दूर गेलं की ऑटोमॅटिक तो अलार्म सुरू होतो. म्हणजे मी खाली पार्किंग मध्ये असेल आणि 200 मीटरचा सेन्सर लावला तर माझ्या किल्लीपासून 200 मीटरवर गाडी गेली का अलार्म सुरू होईल त्याचा. सो दिस काइंड ऑफ थिंग आपण माहिती करून घेतल्याशिवाय कळणारच नाही आपल्याला. आणि ते ट्रॅकिंग डिव्हाइस व्हेकल मध्ये कोणीही लावत नाही. 5,000 रुपयाचं ट्रॅकिंग डिव्हाइस मिळतं आणि गाडीच्या खाली तरी लावून किंवा कुठेही लावून ठेवलं तर ऍटलीस्ट ट्रॅक तरी होती गाडी कुठे गेली तरी तिथे. सो दिस काइंड ऑफ. आणि उद्या समजा चोरी करून, अशा घटना घडलेल्या आहेत की चोरी करून घरात किल्ली ठेवली ती माणसं, त्या माणसाची गाडी घेऊन लोक चोर पळून गेलेले आहेत. कारण चाबी गावाला गेलेल्या, चाबी नेहमीप्रमाणे तिथे टांगलेली असते, गाडी पण घेऊन गेले जाताना. उलट तर त्या वॉचमनला कळलंच नाही की चोर होते म्हणून. कारण त्याला वाटलं काय गेलेत, गाडी पार्किंग मधनं गाडी काढली, चाबीने, त्याच्याच चाबीने गाडी काढली. हे घडलेलं आहे, चांगल्या सोसायटीत घडलेलं आहे. ह्याच्याऐवजी जर हे ट्रॅकिंग डिव्हाइस असतं तर तेही सापडलं असतं तुम्हाला.
जे लेआउटचा स्टडी मी म्हटलं की तुम्हाला लोक येऊ शकतात, काहीच नाही सिक्युरिटीमध्ये, पाय टाकून सुद्धा माणूस तिकडे येऊ शकतो. देन करेक्टिव्ह मेजर्स ज्याला मी म्हटलं की सीसीटीव्ही आणि त्याचा डिस्प्ले. मी आता याच्या आधीच सांगितलं की तिथे जर सीसीटीव्हीचा मोठा आपल्या गेटवर बोर्ड असता तर त्या माणसाने गेटवर चेन स्नॅच करायला 3 वेळा विचार केला असता, कारण त्याला लक्षात असतं की ते सीसीटीव्हीच्या अंडर तो चोरी करतोय. सो दीज आर द थिंग. नंतर रेकॉर्ड किपिंग इज अ व्हेरी पुअर. मी गंमत म्हणून सांगतो, परवा तुम्ही पाहिजे तर जाऊन चेक करा. परवा मी मुद्दामून, मला त्यांनी विचारलं, मी अमिताभ बच्चन लिहून गेलो तिथे. तुम्ही एंट्री जर बघितली तर अमिताभ बच्चन लिहिलं नचिकेतच्या ह्याच्यात. त्यांनी बघितलं पण नाही. मी मुद्दामून अमिताभ बच्चन लिहिलं की बघूया किती ओके. त्यांनी बघितलं पण मी काय लिहिलंय. सो म्हणजे मी जसं म्हणलं की सिस्टीमसाठी सिस्टीम करण्यात पॉइंट नाहीये. यू हॅव टू, कोणीतरी त्याच्यावर पण चेक ठेवताय हे बघणं आवश्यक आहे. डेटाबेस ऑफ मेड्स, ड्रायव्हर्स अँड व्हिजिटर्स कोणाकडे नसेल, पण तिचा ऍडव्हान्टेज घेणारे कोणी असतील तर ते आपल्याला माहित नसतं. त्यांचं सगळं आणि त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट ते असल्याशिवाय नाही घ्यायचं. सिरियसली आय एम टेलिंग यू. कारण 90% टिप्स या सगळे वाईट असतात असं नाही, मजबुरी असतात, काही धमकी पण देऊ शकतात, 100 गोष्टी घडतात. मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो, माझ्या माहिती आहेत मला पोलीसच्या कॉन्टॅक्टमुळे काय काय घडतं. एक मेड सर्वंट आहे, मी नाव नाही घेत, आमच्या सोसायट्यांमध्ये घडलेला प्रकार आहे. ते मेड सर्वंट, ह्या सगळ्या मेड सर्वंट्स आयदर एकट्या राहत असतात, मुली असतात, मुली जनता असतात किंवा अशा कुठे राहत असते. तिला धमकी दिली आहे, बाई आम्हाला तू इन्फॉर्मेशन दिली नाही तर तुझी मुलगी दिसणार नाही तू घरी आल्यावर. ती पर्यायच नाही. हे पोलीस मध्ये कळलेलं आहे तपासात की तू का सांगितलं. ती म्हणली मला त्यांनी सांगितलं की तू जर आम्हाला नाही इन्फॉर्मेशन दिली तर आम्ही तुझी मुलगी ठेवणार नाही. सो एनिथिंग कॅन हॅपन. तर दिस काइंड ऑफ थिंग आर मस्ट. ऍटलीस्ट आपल्याला काय होईल की ती दोन्हीकडनं भीती आहे तिला, पण तिला जर कळलं आपला सगळा एवढा डेटा यांच्याकडे आहे तर 4 वेळा विचार करेल ती सांगताना, किंवा खोटं काहीतरी सांगेल. ओके, मी म्हटलं असं की आता सुजल या बिल्डिंग मध्ये थेफ्ट झाली होती. ह्या सगळ्या सिस्टीम मी स्वतः इथे असताना, म्हणजे मी राहत नाही, मी राहतो पलीकडे, ऑफिस इथे आहे, मुद्दामून मी ही केस स्टडी केली. एंट्रन्स लॉबी पहाटे 3 वाजता सीसीटीव्ही होता लॉबीमध्ये. एंट्रन्स लॉबीमध्ये आता गंमत बघा काय काय घडलंय. सिक्युअर्ड एंट्रन्स लॉबी आहे, MS ग्रिल आहे, वॉचमनने लॉकच नव्हतं लावलं. एक पिल्लू लॉक लावलं होतं, ते बाहेरनं लावलं होतं, त्यांनी एका फटक्यात ते लॉक करून टाकलं. 2 वॉचमन झोपलेला होता असं तो सांगतो की मी बाथरूमला गेलो होतो. झोपलेलाही नसेल, काय घडलं असणार आहे. आणि हे आले कुठनं तर या नाल्याच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून आले. काय घडलं असणार आहे, 4 जण आले जे एवढ्या डेअरिंग करून आले. त्यांनी हे बघितलं होतं, वॉचमनला चाकू दाखवला असेल, शानपण नाही करायचा म्हटले असते. हे मला हंच गॅरंटेड आहे. वॉचमन काय अमिताभ बच्चन नाही आहे. बरं, वॉचमनला रात्री 4 वाजता कोणाला उठवणार, त्याच्याकडे मोबाईल नाही, अलार्म नाही ठेवलेला. मी तुम्ही याच्या आधी एक पॉईंट सांगितलं की वॉचमनची इमर्जन्सी अलार्म पाहिजे, ती सगळ्या फ्लॅटमध्ये वाचाय. कुठेही वॉचमन नाही याच्यामध्ये. इंटरकॉम मी सांगितलं होतं यांना की वॉचमननी आत झोपायचं लॉबीच्या, आतनं लॉबी लॉक करायची, जसं बँकेच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आत झोप बसतो तो. मग तुम्ही त्याला काहीच, आणि त्याला तोडेपर्यंत इंटरकॉमने ऍटलीस्ट कोणतरी उठवलं असतं वरती. वॉचमन बाहेर झोपला होता. सो 4थी ती चूक झाली. म्हणजे इंटरकॉम होता, लॉबी होती, लॉक होतं. तू यातलं जर काही पाळलंच नाही तर तुम्ही देव पण तुम्हाला वाचवू शकणार नाही. आणि दोष वॉचमनचा नाही, या सोसायटीच्या लोकांनी बघायला अपेक्षित आहे की एवढं सगळं केलेलं आहे, हे फॉलोच होत नाहीये. हे लॉक तसंच राहिलं, बाहेरनं लॉक लावलं त्यानं तोडलं त्याला. हे जर मी काय केलंय बघा, हा पत्रा का लावलाय की कोणी हातोडा आत घालून लॉक तोडू नये म्हणून. इथे जर लॉक असतं तर त्यांना ते अख्खं दार हिंज मधनं काढावं लागलं असतं, ते शक्य नाही. आणि धाडकन आवाज झाला असता, नाही आवाज झाला असता. कुठली सिस्टीम पाळली नाही. आणि त्यांनी बरोबर रेकी करून पहिल्या मजल्यावर कोणाचा फ्लॅट फोडला होता, 2nd फ्लोअरचा गावाला गेले होते, तेवढाच फ्लॅट फोडला. आणि बरेही ते सेफ्टी डोअर जे होते, सेफ्टी डोअर मी केले होते, सोसायटीतल्या लोकांनी डेकोरेटिव्ह सेफ्टी डोअर म्हणून माझे काढून टाकले. त्याला ती अरेंजमेंटच नव्हती. हे बघा, आता असे लॉक बसवले. आता ह्या टाईपचे लॉक आहेत सेफ्टी डोअरला की तुम्ही
फटका मारून सुद्धा तोडू शकणार नाही तिथे. सो पण मी म्हणलं असं की हे करायला तुम्हाला एखादा घर साफ करून दिलं दुसऱ्या मजल्यावरती एवढं सगळं असताना. त्यानंतर मी म्हटलं असं की सगळ्या ऑक्युपंट्सचा पण डाटा पाहिजे तुमच्याकडे, डिटेल डेटा, कोण राहत आहे कोण नाही. जे सगळ्यात वरचं जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे की पर्सनल ऍटिट्यूड ऑफ द रेसिडेंट्स, ते सगळ्यात महत्वाचं आहे. की इन्फॉर्मेशन ऑफ रेग्युलर आउटसाइडर्स, दररोज येणारे आउटसाइडर्स कोण आहेत, थोडा पण अलर्टमेंट पाहिजे. नो युअर नेबर्स जे आपण म्हणतो की आपला ऍटिट्यूड खूप महत्वाचा आहे. एनी इरेग्युलर ऍक्टिव्हिटी चालू आहे का आजूबाजूला, एखाद्याचा फ्लॅट उघडा दिसतोय का, तुम्हाला माहितीये गावाला जाणार होता पण त्याचा फ्लॅट उघडा दिसतोय, किंवा आवाज येतोय काहीतरी कोणाच्या तरी घरातनं. आणि देन मी तुम्हाला तसं की लाईट तुमच्या घराच्या बाहेर पण एक लाईट फिक्स करा ज्याचं बटन आतमध्ये असेल, की रात्री जर कोणी आलं लॉबीतले लाईट जरी गेले असते तरी ते तुम्हाला ऑपरेट करता येतं. टॉयलेटच्या एमएस सेफ्टी, बऱ्याचशा ठिकाणी टॉयलेटला एमएस ग्रिल नाहीये, ज्यात सगळ्यात इझी डक्ट मधनं आत येणार आहे आणि सगळ्यात इझी डक्ट मधनं बाहेर जाणार आहे. सो टॉयलेटच्या एमएस सेफ्टी ग्रिल्स फार महत्वाच्या असतात, त्या खूप लोक बसवत नाहीत तिथे, त्या बसवलेल्या असल्या पाहिजे. आणि राईट डिझाईन ऑफ ग्रिल. काय होतं, ग्रिल स्क्रूवर बसवतात बिल्डर लोक, कारण इझी पडतं काढणं तोडणं. स्क्रू काढून 2 मिनिटात ग्रिल काढता येते. ग्रिल वेल्ड पाहिजे फ्रेमला, हे आपण बघतच नाही की केलाय की नाही. आणि मग ज्या दिवशी जातो त्या दिवशी द टाइम इज गॉन. सो दीज आर द डिटेल्स. मी म्हटलं जसं की सिक्युरिटीचा वॉचमन आहे, पण इफ ही इज डेड अस्लीप, व्हॉट इज यूज ऑफ इट. आणि हे याचा सुजलचाच इन्सिडेंट सुद्धा आहे. अगेन कमिंग टू द मेन इम्पॉर्टंट, बजेट. लोक नेहमी बजेटचा विचार करतात. सो देर आर 2. एक आहे वन टाइम बजेट की ज्या तुम्ही कायमच्या फिक्स सर्व्हिसेस करणार आहे, आणि एक आहे रिकरिंग बजेट. रिकरिंग बजेट इज लाईक गुड सिक्युरिटी सर्व्हिस ऑर AMCs ज्या याच्या त्या योग्य माणसाला देणं इथपासनं. आणि सिक्युरिटी ऑडिट्स कोणीही करत नाही. तुम्ही आता कशाला काय पाहिजे आपल्याला कळत, सी ऑडिट, मग ऑडिटर तरी कशाला लागतो बिझनेसमध्ये. आपल्याला प्रत्येकाला आपली बॅलन्स शीट कळतेच नाही, पण ऑडिटर का लागतो, तर थर्ड अँगलनी तो असं काही बघतो जिथे आपण मिस करू शकतो. सो 6 महिन्यात एकदा करून घ्या, वर्षात एकदा करून घ्या, मग ऍटलिस्ट काहीतरी सिक्युरिटी ऑडिटची सिस्टीम पाहिजे. दॅट्स इट. अल्टिमेटली काय आहे, लोकल पोलीस स्टेशनला जरी तुम्ही रिक्वेस्ट केली की एकदा आमच्या इथे येऊन चक्कर मारा, आमच्या इथे काय चुकतं, की ते सुद्धा आनंदाने करतील की आमच्या इथे काय चुकतंय किंवा आमच्या इथे काय सिक्युरिटीसाठी करता येईल. ठीक आहे, नाही काय तर सिक्युरिटी ऍडवायझर्स आहेत, जे सेफ्टी ऍडवायझर्स असतात आता आमच्या मोठमोठ्या साईटवर, तेच लोक सिक्युरिटीचं पण काम करतात, ऍडवायझिंगचं, ऑडिटचं. पण मी म्हटलं जसं की सगळ्यात महत्वाचं, नो बर्गलरी ऑर थेफ्ट इज अ ऍक्सिडेंट. जर त्या माणसाला हे कळलं की इथे एवढं सगळं हे लोक काळजी घेतात, तो 4 वेळा विचार करेल ते सोसायटीमध्ये जायचं. तर हे इफेक्टिव्ह जे वेज आहेत ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचे, सगळे नाही करता येणार, एकदम नाही होणार. पण इफ यू स्टार्ट 1 by 1, मी अभिमानाने सांगतो, सुजलमध्ये घरफोडी झाली, पण त्याचे कारण मी तुम्हाला दाखव. आम्ही अनालिसिस केलं का झालंय, की सगळ्या सिस्टीम होत्या. ते जर सोडलं तर मी बांधलेल्या गेल्या 15 वर्षातल्या 45 बिल्डिंग मध्ये एकही घरफोडी झाली नाही. याचं कारण आम्ही जीव तोडून हे सांगतो की, आणि हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, इट्स जस्ट सम कॉमन सेन्स आणि इम्प्लिमेंटेशन आणि त्याचा अवेअरनेस लेवल. आणि इट्स अ इव्हॉल्विंग प्रोसेस. जसं 15 वर्षापूर्वी थंब इम्प्रेशन नव्हतं, पण एमएस ग्रिल होत्या. सी, यू आर क्रिएटिंग अ बॅरियर फॉर बॅड पीपल. That barrier can keep on improving, so as bad, मग सायबर क्राईमही होतातच, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. सो या टाईपच्या जर आपण गोष्टी केल्या तर आय एम शुअर की ऍटलिस्ट एक तरी घटना वाचली तरी पुष्कळ होईल त्याच्यातनं. दॅट्स इट. थँक्यू.